नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि श्री स्वामी समर्थ. AC रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला आज काढायची आहे 9 ते 5 डॉटपासून ही रांगोळी काढायची आहे. ही रांगोळी कशी काढायची चला तर मग पाहूया. अशा पद्धतीने आपल्याला 9 ते 5 खालती आणि वरती असे डॉट टाकून घ्यायचे आहेत. मी दाखवते तशाप्रमाणे तुम्ही हे असे डॉट आखून घ्या. अशा पद्धतीने हे पूर्ण डॉट झाल्याच्या नंतर आपल्याला डिझाईन कशी तयार करायची आहे त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ सलग पाहावे लागतील. अशा पद्धतीने आपल्याला एक गोल राऊंड काढून घ्यायचा आहे. असा गोल आकार काढल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती आपल्याला षटकोन तयार करून घ्यायचा आहे. असे आपल्याला 3-3 डॉट एकमेकाला जोडून अशा प्रकारे षटकोन तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे. जो षटकोन आपण काढला होता बरोबर त्याचे जे कोने आहेत त्या कोणाला धरून अशा पद्धतीने आपल्याला फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती पण आपल्याला एक षटकोनच तयार करून घ्यायचा आहे. तो थोडा डिझाईनमध्ये तयार करायचा आहे जेणेकरून आपली रांगोळी एकदम छान दिसेल. त्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. मी कशा पद्धतीने काढते काय नाही ते तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल जेणेकरून तुम्हाला माझी ही रांगोळी समजेल. तुम्ही पाहू शकता अशा डिझाईनमध्ये आपल्याला हे षटकोन तयार करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये कलर भरल्याच्या नंतर आपली रांगोळी एकदम सुंदर आणि उठावदार दिसणार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कलर भरायचे आहेत. तर कलर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे कलर आवडतात ते कलर तुम्ही इथे वापरू शकता. अशा पद्धतीने मी मधामध्ये पिवळा कलर वापरलेला आहे. त्यानंतर केशरी. जर आपल्याला रांगोळीमध्ये कलर कॉम्बिनेशन करता आले तर आपल्याला सर्व काही जमेल. म्हणजेच आपण कशीही रांगोळी काढली, जरी आपली वाकडी रांगोळी आली कशीही रांगोळी आली तरी आपल्याला कलर जर भरण्यात आले तर आपली रांगोळी एकदम सुंदर दिसते. मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे कलर भरले तरी चालतील, नाहीतर तुमच्या मनाने तुम्हाला जसे कलर आवडतात त्या पद्धतीने तुम्ही कलर भरू शकता. तर मी इथे 2 कलर वापरलेले आहेत. आणि आता आपल्याला वरती जो फुलाचा आकार काढला होता त्यामध्ये पण वेगळा कलर वापरायचा आहे. मी सर्वप्रथम इथे अगोदर काळा कलर घेते. अशा पद्धतीने आपल्याला काळा कलर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहत माझ्या व्हिडिओला लाईक करा, मी अशी तुम्हाला विनंती करते. अशा पद्धतीने आपल्याला हे कलर टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये वेगळा कलर म्हणजेच लाल कलर टाकून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर माझे मागचे व्हिडिओ नक्कीच पहा. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे ठिपक्याच्या नसून त्या डिझाईनमध्ये आहेत आणि 3D पण रांगोळ्या आहेत. त्यासाठी तुम्हाला ते मागचे व्हिडिओ नक्कीच पाहावे वाटतील अशी मी आशा करते. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते माझे मागचे व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा आणि त्या रांगोळ्यासुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवित राहा. आणि तुमचा प्रतिसाद मला असाच मिळू देत राहा.
आणि हो, तुमच्या मैत्रिणींना पण माझे व्हिडिओ पाहायला सांगत राहा, जेणेकरून त्यांच्या दारासमोर पण माझ्या चॅनलच्या रांगोळ्या काढल्या जातील. यामुळे काय होईल, माझे असेच व्हिडिओ सर्वजण पाहत राहतील आणि माझ्या रांगोळ्या सर्वांपर्यंत पोहोचतील. त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ असेच तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या शेजारचे जे असतील ताई वगैरे, त्यांना तुम्ही माझे व्हिडिओ असेच पाहायला सांगत राहा आणि त्यांना सांगा माझ्या चॅनलला म्हणजेच AC रंगोली चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुम्ही जरी केलं नसेल तरी तुम्ही करा. आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला नक्कीच कळवित राहा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत राहीन. त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ पाहावेच लागतील. तुम्ही पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने हे कलर टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर पण मी वरती पण काळा कलर वापरलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूनी काळा कलर टाकून घ्यायचा आहे. मी एकदम काठाने हे कलर वापरत आहे. रांगोळीचा जे आपला काठ आहे तिथे मी अशा पद्धतीने कलर टाकून घेते. त्यानंतर आपल्याला इथे हिरवा कलर वापरायचा आहे. त्यासाठी मी अगोदर इथे डार्क हिरवा कलर वापरलेला आहे आणि त्यानंतर थोडा लाईटमध्ये कलर वापरलेला आहे. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण तयार झाल्याच्या नंतर एकदम सुंदर रांगोळी दिसणार आहे. झटपट होणारी आपली ही रांगोळी आहे. मी तुमच्यासाठी असेच छोटे आणि झटपट होणारे असे हे रांगोळ्या असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. म्हणजेच माझ्या सर्व ताईंचा वेळही वाचेल आणि रांगोळ्या पण आपल्या दारासमोर काढायला आपल्याला वेळ मिळेल. सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला तरी वेळ मिळतच नाही, तरीही आपण आपलं अंगण एकदम छान सुंदर दिसावं यासाठी आपण रांगोळी काढतच असतो. तसाच तुमचा वेळातला वेळ काढून माझ्या अशा सर्व रांगोळ्या तुम्ही पाहत राहा, माझ्या व्हिडिओ पाहत राहा आणि मला कमेंटमध्ये माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते कळवायला विसरत राहू नका. अशाप्रमाणे मी हे पूर्ण कलर भरून घेते. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे दाखवलेला आहे. त्यासाठी तुम्हाला माझे म्हणजे हा व्हिडिओ एकदम सलग पाहावा लागेल. अशा पद्धतीने हे कलर भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या रांगोळीला डार्क करून घ्यायचं आहे. डार्क यामुळे करायचं की आपली रांगोळी जेणेकरून उठून दिसेल. यासाठी आपल्याला पुन्हा हिला डार्क करून घ्यायचं आहे रांगोळीला आपल्या. आणि डार्क झाल्याच्या नंतर कुठे कुठे राहिलेला कलर जे आहे मी इथे भरून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण डार्क करून घ्यायचं आहे. डार्क करून झाल्याच्या नंतर आपल्याला आजूबाजूने डॉट देऊन तिथे एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे फुलाचा आकार झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे कलरचा, जेणेकरून आपली रांगोळी एकदम छान दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला इथे एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे. मी इथे निळा कलर वापरलेला आहे. तुम्ही लाल कलर किंवा पिवळा असा जरी वापरला तरी आपलं फूल एकदम उठून दिसेल. मी इथे निळा कलर वापरलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे 3-3 डॉट द्यायचे आहेत तिन्ही साईडनी. अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही डॉट टाकून इथे आपली रांगोळी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे. आता आपण जे फुलं काढून घेतले होते आणि जो हिरवा कलर भरून घेतलेला आहे त्याच्या खालती आपल्याला हे असे ठिपके टाकून घ्यायचे आहेत. 3-3 ठिपके टाकून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने आपली रांगोळी एकदम अशी जास्त गजबजी करायची नाही आहे, सुटी सुटी एकदम रांगोळी काढायची आहे. अशा पद्धतीने मी मध्यभागी ओमचा आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने डॉट देऊन आपल्याला ही रांगोळी पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल. तर आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार आणि बाय बाय.